जय शिवराय मित्रांनो. मिशन शिवदुर्गदर्शनची सुरुवात झाली ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरीपासून, आणि त्यानंतर स्वराज्याची पहिली ठिणगी पेटली तोरणा म्हणजेच प्रचंड गडावर. आणि आज आपण उभे आहोत त्या गडावर जिथे स्वराज्याला खऱ्या अर्थाने आकार मिळाला. राजगड, राजांचा गड, गडांचा राजा, छत्रपती शिवाजी महाराजांची आणि स्वराज्याची पहिली राजधानी. या गडाच्या कळावर आजही जाणवतो शिवरायांचा धरारा आणि आत्मविश्वास. या वाऱ्यात अजूनही आहे त्यांच्या स्वप्नांची गर्जना. इथे प्रत्येक पाऊल टाकताना छाती आपोआप फुगते, मनात जिद्द पेटते आणि एकच विचार ठाम होतो की स्वराज्यासाठी काहीही अशक्य नाही. हा गड फक्त दगडमातीचा नाही, हा गड आहे धैर्य, शौर्य आणि निष्ठेचा. आज मिशन शिवदुर्गदर्शनचा फक्त पुढचा अध्याय सुरू होत नाही, तर आज सुरू होतो स्वराज्याचा आत्मा अनुभवण्याचा प्रवास. तर चला मित्रांनो, राजगडाच्या या पवित्र भूमीवर इतिहास पुन्हा जिवंत करूया आणि अभिमानाने सांगूया, जय जिजाऊ, जय शिवराय. हॅलो गाईज, रिपोर्टरमध्ये सगळ्यांचं स्वागत. तर मागच्या काही वीक्सपासून आपण शिवदुर्गदर्शन मिशन हा जो आहे स्टार्ट केला होता, ज्याच्यामध्ये आपण यशस्वीरित्या शिवनेरी आणि तोरणा किल्ला याला आपण भेट दिली आहे. तर याच मिशनला कंटिन्यू करत आज आपण राजगड या गडावर जाणार आहोत. आता लगभग 8:30 वाजलेले आहेत. थोडासा उशीर झाला, पण आम्ही जो डिस्टन्स आहे तो कवर केला आहे. इथून लगभग 25 किलोमीटर अंतरावर राजगडचा जो ट्रॅक आहे तो आहे. तर आम्ही इथे थांबलेलो आहे. माझ्यासोबत एक माझा फ्रेंड पण आहे. तर या ठिकाणी आपण थांबलेलो आहे. या ठिकाणी थोडासा नाश्ता वगैरे करणार. आणि दुसरी गोष्ट, तोरणा किल्ल्यावर जी हालत झाली होती ते या इथे व्हायला नको, म्हणून आम्ही थोडं दूरच नाश्ता वगैरे करत आहे. माझ्यासोबत आहे माझा पार्टनर ऋषिकेश. आम्ही कॉलेजमेट आहोत आणि खूप वर्षानंतर भेटलो. तर आम्ही इथे थांबलेलो आहे. आता नाश्ता वगैरे करून डायरेक्ट राजगडाच्या स्टार्टिंग जो ट्रॅक आहे तिथे जाऊया आणि आपल्या आजच्याच ट्रॅकला सुरू करून. हे काय म्हणतो, म्हणजे ट्रॅकवर वगैरे यायचं असलं लवकर यायचं बघा. ये क्या बात करता है यार. एवढा उशीर करायला होतो, 8:30 वाजले इथे उशीर झाला. चालते, चल आता नाश्ता करू. आहे स्पेशल मिसळ जे की ऋषिकेशने मागवली आहे आणि मी मागितले मटकी भेळ. टेस्ट घेऊया, एनर्जी घेऊया, लाईट आणि ट्रॅकसाठी रेडी. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता सेम लोकेशन आहे जे आम्ही तोरणा फॉर्टवर एका ठिकाणी थांबून इथे शूट केली होती. आमच्या मित्रांबरोबर 2-4 मित्र जमले होते आणि ही सेम लोकेशन आहे. पण त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक असा आहे की त्यावेळेस एकदम पावसाचा मौसम होता आणि सगळीकडे नुसतं धुकं होतं. पण आता तुम्ही बघू शकता पूर्ण क्लिअर व्ह्यू आहे. आणि तुम्ही खाली बघू शकता, एक खाली एकदम सुंदरसा एक अप्रतिम दृश्य तुम्हाला दिसून येते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता खाली मस्त एकदम सुंदर असं दृश्य तुम्हाला दिसून येईल. बघायला खूप एकदम जबरदस्त दिसत आहे. सगळीकडे बघा मस्त डोंगर आहे. मी या ठिकाणी बघू शकता आमचा जो फोटोग्राफर आहे फोटो काढत आहे, हेल्मेट घालून सेल्फी काढत आहे पाली गावाच्या साईडनी. आणि तिथे जाऊन ट्रॅक सुरू करूया. तो लेट्स गो गाईज. मित्रांनो, आता या ठिकाणी आम्ही इथे थांबलेलो आहे आणि इथून या टेकडीवर जो राजगड आहे तो इथून त्याच्या काही झलकी आम्हाला इथून दिसत आहेत. तर या ठिकाणी मी जसं आलो शिवनेरीमध्ये, मला जसं वाटत होतं शिवनेरीमध्ये जसं आलो तसं खूप असं वाटत होतं की महाराजांना भेटायला चाललो. तर जसं इमोशनल भावना एक निर्माण झाली होती,
सेम आताही तसंच होतं आहे. आणि मी तर म्हणतो की प्रत्येक गडावर जर जाईल तरी मला हे सेम फिलिंग येईल, कारण की प्रत्येक गड हा जो आहे हा महाराजांचा आहे आणि महाराज आपले आहेत. जसं जसं मी या गडाच्या जवळ चाललो, जो की महाराजांचा खूप आवडीचा गड असायचा, तर या गडाच्या जवळ चाललो तर मलाही असं खूप जास्त इमोशनल फील होत आहे. आणि लिटरली मी शब्दांमध्ये नाही सांगू शकत आहे की मला एका एका बाजूने खूप जास्त आनंद होत आहे आणि दुसऱ्या बाजूने मी भावूक पण होत आहे थोडाफार. असं जवळपास इथून 7 किलोमीटरवर गेल्यावर आपल्याला पालेगाव लागेल आणि तिथून आपण राजगडावर ट्रॅक सुरू करूया. तर भेटूया पुढे पाली गावामध्ये. चला. तर मित्रांनो, आपण आता या ठिकाणी आलो आहे पाली गावामध्ये, ज्या ठिकाणी गाड्यांची पार्किंग तुम्ही इथे बघू शकता. खूप मोठ्या प्रमाणात 2 व्हीलर्स प्लस 4 व्हीलरची पार्किंग इथे तुम्ही बघू शकता. आणि इथूनच तुम्ही जर या साईडला बघितलं तर तुम्हाला राजगड किल्ला हा दिसेल. तर आपण आता याचा ट्रॅक सुरू करणार आहोत. 2 व्हीलरची जी पार्किंग आहे ते लगभग किती आहे रे घेतली? 20 रुपये. हां, तर 2 व्हीलरची पार्किंग जी आहे ते तुम्हाला 20 रुपये बघायला मिळेल. आणि समोर जर तुम्ही बघितलं तर तिथे तुम्हाला तुमचा जो ट्रॅक आहे तुम्ही तिथून सुरू करू शकता, जो की पायदळ वाट आहे. तर आम्ही तिकडेच चाललेलो आहे. तर मित्रांनो, हा आहे आपल्या राजगड किल्ल्यावरचा जो स्टार्टिंग ट्रॅकिंग पॉईंट. इथून तुम्ही पायवाटेने वर जाऊ शकता आणि वर गेल्यावर तुम्ही राजगडावर पोहोचू शकता. तर चला, आपण आता ट्रॅकिंग सुरू करूया आपली आणि किल्ल्यावर चढण्याची प्रक्रिया सुरू करूया. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ही जी वाट आहे ती दगडाची आहे. बहुतेक जुन्या काळामध्ये याच्यामध्ये पायऱ्या वगैरे असाव्यात, नक्की नाही पण असू शकते, कारण की रोड जो रस्ता आहे तो दगडाळ आहे आणि तोरणा गडापेक्षा थोडा इझी वाटत आहे. पण पुढे बघू, मे बी मी चुकीचा ठरू शकतो. उशीर झाला आहे आणि आज जे आहे ते खूप जास्त ऊन वगैरे आहे, तर मे बी थोडा डिहायड्रेट होऊ शकते. तर आम्ही पाण्याची बॉटल पण सोबत ठेवलेली आहे. त्याने चला चढाई करूया. जसं थोडं वर आल्यावर तुम्हाला असे पोस्टर दिसतील ज्याच्यामध्ये गडाबद्दल थोडी माहिती आहे. संजीवनी माची, बाले किल्ला, पाली दरवाजा, सुवेडा माची आणि पद्मावती तलाव अशासारखे जे पण चांगले चांगले प्लेसेस आहेत किल्ल्यावरचे ते तुम्हाला पाहायला मिळेल. कितीही इच्छा असली नसली तरी ज्यावेळेस ऊन असते आणि रस्ता असा थोडा उंचावलेला असतो, डिफिकल्ट असतो, तर थकवा येतोच. जो की बघू शकता भरपूर प्रमाणात थकवा येते आणि आपण आतापर्यंत अर्ध्यात पण नाही आलेलो आहो. आणखी जवळ आलेलो आहे. तुंजी किल्ल्याचे भाग आपल्याला क्लिअरली दिसायला येत आहे. खूप वेळानंतर फायनली दगडा रस्त्यावरून पायऱ्यावरती आलेलो आहोत. पायऱ्या पण चढायला आता भारी जात आहेत.
एवढा दमलेलो आहे. जसा जसा जवळ जवळ जात आहे तेवढं भारी जात आहे चढायला. बस थोडाच लांब आहे राजगड किल्ला. मी थोडं चालत आहे, बसत आहे, चालत आहे, थकत आहे, बसत आहे, हेच चालू आहे. असं करत करत इथपर्यंत पोचलो आणि असं करत करतच किल्ल्यावरही पोचणार. एकदम किल्ल्याच्या पायथ्याशी थांबून आलेलो आहे. किल्ल्याच्या भिंती तुम्हाला तिकडून दिसून येत असतील. एकदम खाली आलेलं आहे. बस थोडंच अंतर बाकी आहे, त्यानंतर आपण किल्ल्यावर चढणार आहे. बस काही पायऱ्या शेष. बघू शकता इथून थेट किल्ल्याच्या भिंती दिसत आहेत आणि आपण फायनली किल्ल्याच्या वर सर करून गेलो. फायनली खूप जास्त मेहनतीनंतर आलो आहे. इथे बघू शकता मुक्काम बंद आहे गडावर. दादा कोण कोण घेऊन आला? दादा एक्सक्यूज मी. दादा जास्त लागला. ऑनलाईन आहे का? आलोय. इथून तुम्हाला तुम्ही बघू शकता पाली दरवाजा दिसणार. फायनली किल्ल्यावर आलेला आहे आणि हा बघू शकता पाली दरवाजा. भव्य असा दरवाजा आहे राजगडावरचा. शिवाजी महाराजांच्या एवढा जवळचा किल्ला, मनाचा किल्ला, ज्याला आपण राजाचा गड किंवा गडाचा राजा म्हणतो, हे त्या किल्ल्याचा प्रथम दरवाजा. तर मित्रांनो, हा जो गड आहे हा मराठी साम्राज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखला जातो आणि हा शिवाजी महाराजांचा अत्यंत जवळचा किल्ला होता. आणि याच किल्ल्यावर महाराजांनी सगळ्यात जास्त आयुष्य त्यांचं गुंतवलेलं होतं. पण महाराजांना हा किल्ला सोडावा नव्हता, पण सोडावा लागला आणि त्याची जी राजधानी ही राजगडवरून रायगड बनवावी लागली. आणि जेव्हा महाराजांना औरंगजेबाने दिल्लीच्या आग्र्यामध्ये कैद केलं होतं, तर महाराज जे आहेत औरंगजेबाच्या जेलमधून सुटका घेतल्यानंतर प्रथमतः या किल्ल्यावर आले होते. तर हा किल्ला महाराजांचा खूप जास्त जवळचा किल्ला होता. राजमाता जिजाऊमाता पण या किल्ल्यावरती खूप जास्त वर्ष राहिलेले आहेत. आता आपण पाली दरवाजा क्रॉस केला आहे आणि आतमध्ये जाऊन किल्ल्याच्या आत आणखी पुढे जाऊया. बघू शकता एवढ्या वर्षानंतर एवढं भव्य किल्ल्याचं जे पण स्ट्रक्चर आहे फार असं जसंच्या तसं आहे आणि कसं त्या काळातल्या लोकांनी हे बनवलं असणार याचं एक जिथं जागतं उदाहरण तुम्ही बघू शकता. आजही हा किल्ला जसाच्या तसाच आहे आणि पुढेही कायम हा असाच राहणार. फायनली खूप जास्त बरं वाटत आहे आता. फायनली किल्ल्यावर पोहोचल्यानंतर एक नेक्स्ट लेवल सॅटिस्फॅक्शन भेटत आहे की बाबा काही होईना
थकलो, बसलो, उठलो, चाललो, पण शेवटी किल्ल्यावर आलो आणि इथून आपण किल्ल्याचा व्ह्यू एन्जॉय करत आहो. खूप बरं वाटत आहे. बाकी तुम्हाला आता दाखवतोच किल्ल्यामध्ये बाकी सर्व गोष्टी. हा रस्ता जात आहे राजगडावरच्या मुख्य दरवाजाकडे. चला हळूहळू. हा आहे राजगडावरचा भव्य असा मुख्य दरवाजा, जो आजही तसाच कायम आहे. मेहनत घेतो त्याला महत्व. बरोबर. हा का? मी फोन नाही केला. माझं पण फोननीच होती. त्याच्या आधी तो तोरणा केला, त्याच्या आधी शिवनेरी केला. तर मी गडगड घेतो त्याच्यामध्ये. याला जो मिशन आहे याला आपण म्हणतो शिवदुर्ग दर्शन. याच्यात स्पेशली पूर्णच्या पूर्ण शिवकालीन जे पण गड आहे ते कवर करण्याचा माझा हे एक मिशन आहे. कोणी असलं सोबत, नसलं एकटा असो, सोबत असो, पण मी तर हे करणार आहे. आणखी मला ज्यावेळेस मी शिवनेरी केला, मला एक नेक्स्ट लेवल सॅटिस्फॅक्शन भेटला. ओके. आणि खूप जास्त मनातून खुशी झाली की बा गड फिरल्यावर एवढी आपल्याला आनंद होते, तर आपण एकच गड का, बाकीचे का नाही, जेवढे तेवढे का नाही. तर एक दिवस असा येईल की आपण ऑलमोस्ट जेवढे, सगळे तर नाही करू शकत, पण जेवढे मॅक्स होतील तेवढे करून घेऊ शकतो. आमची पण पहिली कल्पनाच होती की नाही का युट्यूब चॅनल चालूच करायचं. तर असं नंतर ना मी युट्यूबर हे फक्त आता करायचं म्हणून करत आहे. जर लोकांनी सपोर्ट पण दिला, लोक जमले पण. मेन मोटो हा आहे की आता कसं हे बाकीचे जे किल्ले आहेत हे लोक एवढे महत्त्व देत नाहीत. एकच किल्ल्याला महत्त्व देते, जसं की रायगड. माझंही तोच म्हणणं आहे की रायगडला जायचं, पण त्याच्या आधी हे पण किल्ले कमी नाहीत ना. ह्या पण किल्ल्यावर त्यांनी काही ना काही, महाराजांनी काही ना काही त्यांची छाप सोडलेलीच आहे. तर हे पण किल्ले एक्सप्लोअर करायला पाहिजे. कोणी म्हटलं, मी म्हणतो चालते यार बाबा इथे नाही, इथे नका सांगू, रायगडला जाऊ आपण. प्रत्येक गड स्वर्गासारखाच आहे. प्रत्येक गड स्वर्गासारखा आहे. फिरायला पाहिजे. चलो भेटू. काय भटकंती जंक्शन. मी बघतो आता घरी गेल्यावर. नक्की चालेल. तुमच्या पण चॅनल ब्ल्यू कोटर लाईव्ह. चालेल, थँक्यू. चला, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो, मुख्य दरवाजाजवळ काही लोक भेटले, ते खूप चांगले होते. थोडा त्यांच्याशी संवाद साधला. काही लोक खूप नेक्स्ट लेवलचे प्रो ब्लॉगर होते, जे की गोप्रो आणि कॅमेरा घेऊन प्लस
तो हाय क्वालिटी गिम्बल घेऊन आले होते. त्यांना आम्ही एकच क्वेश्चन विचारला की तिथपर्यंत जायला काय लागणार, तर ते बोलले असं काही नाही, बस सुरू करायचं. तर आपण मोबाईल नका होईना पण सुरू केलेलं आहे. बघू काय प्रतिसाद भेटत आहे तर भेटणार तर. आणि त्यांच्याशी एक चांगला व्यवस्थित संवाद साधला. त्यांना मी काही सजेशन्स मागितले, त्यांना माझी जर्नी सांगितली, त्यांनी मला त्यांची जर्नी सांगितली. ते खूप इन्स्पायरेशन, खूप काही लोकांजवळून शिकायला भेटतं आणि खूप काही इन्स्पिरेशन आपल्याला लोकांजवळून घ्यायला भेटते. तर एक चांगली गोष्ट आहे बाहेर आल्याचं, कुठे टूरला गेल्याचं, की आपण लोकांना भेटतो, लोकांजवळून आपण खूप काही शिकतो. आणि ह्याच फायदा आहे. आपण याच्यामुळेच ट्रेक केलं पाहिजे, आपण याच्यामुळेच कुठे ट्रिपला गेलं पाहिजे, बाहेर गेलं पाहिजे, लोकांसोबत संवाद साधला पाहिजे. आपण या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी जर उजव्या बाजूला गेलो तर उजव्या बाजूला पद्मावती माची आहे, डाव्या बाजूला सुवेडा माची आहे आणि त्याचाच थोडा टर्नवर गेलो तर संजीवनी माची आणि बाले किल्ला तुम्हाला डाव्या बाजूला पाहायला मिळेल. आपण यामधलं एक एक स्पॉट बघूया. तर इथे या ठिकाणी किल्ल्यामध्ये काय काय तुम्हाला भेटणार आहे ते एका नकाशाच्याद्वारे तुम्हाला रिप्रेझेंट करण्यात येते. बाले किल्ला, पद्मावती माची, सुवेडा माची, बाले दरवाजा, गुंजवणे दरवाजा, सदर वाड्याचे अवशेष, पद्मावती माची, चोर दरवाजा, महादरवाजा, चिखलती बुरुज आणि दुहेरी तटबंदी. आणि अखेर रायगडावर पोचलो. राजांचा गड, गडांचा राजा. पण खरी सफर अजून बाकी आहे. तर भेटूया पार्ट 2 मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय.